तालुका खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा ह्या गावात मी जन्मभूमी आहे आणि ह्या गावात व्यवसाय करून आम्ही फल फ्रूटचा धंदा करून पोट भरतो. मागं काही दिवसापूर्वी या लोकांवर मी भवानी आईचं मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये माझी भाशी आणि एक लहानी बहीण या निवद द्यायला त्या मंदिरामध्ये गेल्या. चैती पौर्णिमाचा पिरियड होता. मग या गेल्याच्या बाद या मुलीचा अपमान करून यांना मारहाण करून काढून दिलं. चुमटी म्हणली, हे समाराला देवीला शिवू नको, देवीजवळ जाऊ नको, बाहेर निवड ठेवा, बाहेर फोडा असे म्हणून मग मी गेलो. मग आम्हाला मारहाण केली. माझ्या घरच्याला लोकांना नंगे करून मारलेलं आहे, वडाला बांधून मारलेलं आहे. आज बी माझा परिवार आज बी ते घरचे लोक आजसुद्धा डोंगरात आहे. आणि एवढा हे जुन्या खिलाफ झगड्यामुळे मराठी लोकांनी आपले जय भीम लोक लावून आमचं घरं उद्ध्वस्त बलात्कार करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या मुलीच्या छातीवर बसलेले मराठी लोक पण, मराठी मुलं आणि मुसलमान पण त्याच्यात आहे. आणि त्याच्यात आहे ना, हो जे ना उपासन मी आज तिथे उपासन चालू होतं आमच्या गावात. असे लोक 7 वाजेला आम्ही 15 तारखेला 7 वाजता माल विकून घरी, हे पोरं औरंगाबादला होते, आम्ही गणूर फाट्यावर माल विकून घरी गेलो. घरी जात असताना तर आमचं वायर केबल तोडून टाकला. केबल तोडला आणि घराला कुऱ्हाडीनं तोडलेलं होतं. आता म्हणलं मी एवढंच बोललो, कोणा झक मारली बाबा, तर इतके लोक आले असे लाट्यान काट्या सळा फिळत लई मार. साहेब आम्ही जीव विचार घेतला प्रयत्न केला, पोलिसांना सुद्धा केला. पोलीस म्हटला आम्ही झालं नाही का तुमचं अजून, आम्ही तर उशिरा आलो तर कांड वाजा, अरे आज रोडावर नका मारू, यांना शेतात घ्या, बोरला घ्या आणि यांचा कांड वाजा. आणि पोलिसाला काय म्हणले घोचाव, हे संपायचा प्रयत्न करा आणि किती पैसे लागत हे आम्ही देतो. यांना वरिंगणी करून आमच्या समाजचे पैसे दिले. आणि याच्यावर आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो तर आमची कंप्लेंट घेतली नाही. जा म्हणे तुला पुढे जायचं तर आम्ही साहेब तिथून अमुक दवाखान्यात आम्ही तिथून आलो, काठीला आलो. आमचं घर जाऊन टाकलं, गाड्या जाऊन टाकल्या, आमचे घर जाऊन टाकलं. पोलिसाला कंप्लेंट नाही घेतली, पोलिसाला केलं तर पोलिसाला त्याची नाली वाटत माझी 25-30 लाख रुपयाची व्यापार करतो. वर्षाला 2-5 लाख रुपयाचं उलाढाल करतो मी. आणि माझे सर्व मी लेखीबाळीसाठी लग्नासाठी पैसे जमा करून आणि दागिने आणि त्यांनी पाहून हे आमचा कांड यांना केला आणि आमचा कांड करायचा प्रयत्न पुरा झाला. आणि इज्जत घेण्याचं पोरीच्या बोकंडी बसले, कुठं शेर जॉब लावला म्हणे. पोलीस कंप्लेंट केली का? हे नंगे झाले पोराच्या पुढं, हे नंगे झाले पोरीच्या पुढं, कपडा नीट ठुला जायना आणि गलत शब्द वापरले ना. पोलीस कंप्लेंट केली? पोलीस कंप्लेंट घेतली नाही, पोलिसांना हाकलून दिलं. पोलीस स्टेशन? खुलताबाद पोलीस स्टेशन आहे. आणि आमचं घेत नाही. SP का म्हणलं, यांचे दररोजचे नाटक आहे. SP सुद्धा कलेक्टर सरांना बोललं हे असे करता म्हणे, यांना ती सवयच पडली. आता आमचं खरं आहे का खोटं आहे? आमचं जाळलेलं आहे का मार आणणे का काय? हे मेडिकल कागद आहे आणि पुरं जाळलेले पेपर आहे. हे बघा, हेच पुरं घर माझं कसं होतं, हे जाळलं पुरं जाळले. आणि हे मी आता घाटीमध्ये आम्ही रुग्णालयात होतो. 15 तारखेपासून 16 मुक्काम तिथेच घाटीत केला. आणि आज आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो. अधिकारी यांनी काय सांगितलं? यांनी सांगितलं 2-4 दिवस लागतील आणि नाही तुम्ही याच्यावर करवा आणि CP ऑफिसला कळवा. CP ऑफिस पोलीस स्टेशनला, खुलताबाद पोलीस स्टेशनवाल्याला डायरेक्ट बोला आणि तुमची तात्काळ न्याय होईल. नाही झालं तर तुम्ही आत्महत्या करा, विचारा द्या. म्हटलं हां, विचारा द्या. आमच्या जानजमान मुली आता पुढे जायचं, पुढे राहू. आता घर नाही, दार नाही, गावात गेलं तर आमच्यावर तेच अन्याय होणार. असा तात्काळ हे करा आणि मायबाप योग्य कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कटू. मला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय करा? न्याय नाही मिळाला तर आम्ही CP ऑफिस जवळ आम्ही इथून उठणार नाही. परान गेले तरी चालत. आम्ही आता जायची इच्छा राहिली नाही. बस.